नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. दारूच्या नशेत पतीने मुलासमोर पत्नी झोपेत असताना खून केल्याची घटना बैलहुंगल तालुक्यातील हनबरठ्ठी गावात घडली. फकीरव्वा काकी वय 36 असे हत्या झालेल्या महिलेचे नाव. पत्नी घरात झोपली असताना दारूच्या नशेत आलेल्या पतीने पत्नीला तिच्या मुलासमोर बेदम मारहाण केली. यल्लाप्पाने घरातील लोखंडी रॉडने वार केला. यामध्ये अधिक रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. पत्नीची हत्या करणारा यल्लाप्पा घटनास्थळावरून फरार झाला आहे. नेसर्गी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस फरार झालेल्या पती यल्लाप्पा याचा शोध घेत आहेत. बुधवारी सायंकाळी गोवा विमानतळ परिसरात मुसळधार पावसासह वीज कोसळल्याने धावपट्टीवरील लाईट बंद झाली. त्यामुळे विमानतळावर धावपट्टी सिग्नल न मिळाल्याने विमान थेट गोव्याहून बेळगावला इमर्जन्सी लँडिंग करण्याची घटना बुधवारी रात्री घडली. बेळगाव विमानतळावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर काही वेळ हे विमान बेळगावमध्येच थांबवले गेले. गोवा विमानतळावर सिग्नल व्यवस्थेतील दोष दुरुस्त झाल्यानंतर हे विमान बेळगावहून गोवा विमानतळावर यशस्वीरित्या लँडिंग झाले. प्रवासी सुखरूपपणे गोव्याला पोहोचल्याने सर्वांनी आभार मानले. सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्या वतीनं श्री पंत गुरुचरित्र पोथींचे सामुदायिक वाचन शिबिर व श्री पंत बोधपीठ वास्तिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 21 मे पासून गुरुचरित्र पोथी वाचन आणि श्री पंत बोधपीठ वास्तिक शिबिराला सुरुवात झाली. उद्या शुक्रवार दिनांक 24 मे रोजी श्री पंत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी प्रातस्मरण आरती, सामुदायिक नामस्मरण, पोथी वाचन सत्र 5वे व त्यानंतर सकाळी 11 ते 12:30 या दरम्यान श्रीपंत विवाह सोहळा होणार आहे. दुपारी महाप्रसाद व त्यानंतर 3 ते 5:30 या वेळेत पोथी वाचन 6व्या सत्राची सांगता होईल. सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत पालखी सोहळा होणार आहे. रामनगर धारवाड महामार्गावरील कोडगाई क्रॉसजवळ कार अपघातात एकाचा मृत्यू झाला. चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटून झाडाला धडक दिल्याने हा अपघात घडला. हुबळी येथून वास्को गोवा येथे जात होते. कोडगाई येथील वळणावर झाडाला धडक दिल्याने कारमधील खातून मुल्ला वय 60 राहणार वास्को गोवा हा जागीच ठार झाला. तर चांदनी मुल्ला वय वर्ष 30, अल्लाबक्ष मुल्ला वय वर्ष 39, आयार मुल्ला वय वर्ष 11 हे जखमी झाल्याने त्यांना बेळगाव येथे नेण्यात आले. तर सदर अपघातग्रस्तांना रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये आणल्यावर या ठिकाणी डॉक्टरच नसल्याने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना संताप व्यक्त झाला. अपघातग्रस्तांना 1.5 तासाहून अधिक काळ तात्काळात ठेवले. सांब्रा येथे गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचे यात्रोत्सवाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी सांगता झाली. हा अभूतपूर्व क्षण पाहण्यासाठी पंचक्रोशीतील व परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा देवीचा व्हन्नाड खेळ पाहण्यासाठी परगावच्या भाविकांनी तोबा गर्दी केली होती. सायंकाळी धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर देवीला गदगेवरून उठवण्यात आले. श्री महालक्ष्मी देवी मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, महात्मा फुले गल्ली, गणेश नगर, मेन रोड, कामन्ना गल्ली, बेळगाव बागलकोट मार्गे महादेव नगर मधून देवीचे सीमेकडे प्रस्थान झाले व यात्रेची सांगता झाली. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. आनंदनगर येथील तो नाला 14 फुटाचा आहे. त्या नाल्यावर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहेत. मात्र त्यामुळे नाल्याचे पाणी अनेकांच्या घरी शिरत आहे. दरवर्षी यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या या नाल्याची खोदाई करण्यात येत असून तो नाला अर्धवट ठेवण्यात आला आहे. तेव्हा त्याचे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी आनंदनगर वडगाव रहिवासी असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष यल्लाप्पा मल्लाप्पा पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तींना हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यल्लाप्पा पाटील यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात अनेक विकासात्मक कामे केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता गोवा येथे संपन्न होत आहे. हा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये यल्लाप्पा पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील सांब्रा येथे कुस्तीगीर संघटना सांब्रा व ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री महालक्ष्मी यात्रोत्सव निमित्त शुक्रवार दिनांक 24 रोजी दुपारी 4 वाजता निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं आहे. हा आखाडा विमानतळ लगतच्या मैदानात भरवला जाणार आहे. पहिल्या क्रमांकाची लढत उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत आणि आमिर मोहम्मदी आंतरराष्ट्रीय कुस्ती पैलवान संकुल पुणे, दुसऱ्या क्रमांकाची लढत उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आणि पवन कुमार हरियाणा, तिसऱ्या क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि पैलवान रवींद्र कुमार हरियाणा यांच्यात होणार आहे. शिवाय गाव आणि परिसरातील अनेक लहान मोठ्या कुस्त्यांचा थरार होणार आहे. शौकीनांनी कुस्तीचा लाभ घ्यावा असं आवाहन कुस्तीगीर संघटनेकडून करण्यात आलंय. हडलगा तालुका खानापूर येथे कल्मेश्वर मंदिराचा वर्धापन दिन मंगळवारपासून 2 दिवस उत्साहात साजरा झाला. मंगळवार दिनांक 21 रोजी श्री कल्मेश्वर मंदिरामध्ये होम हवन, पूजा व महाप्रसाद झाला. बुधवार दिनांक 22 रोजी कल्मेश्वर मंदिरात अभिषेक, त्यानंतर सत्यनारायण पूजा व महाप्रसाद, त्याचबरोबर रात्री 9:30 वाजता कुंकुमाकलं रक्तानं हा नाट्यप्रयोग झाला. या कार्यक्रमाला गावातील माहेरवासींनी परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते. खानापूर हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे मागील 8 ते 10 दिवसांपासून कणकुंबी भागातील अनेक गावचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. खंडित वीज पुरवठा संदर्भात हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली, परंतु त्यांनी या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले होते. शेवटी या भागातील पारवाड कणकुंबी ग्रामपंचायतच्या व्याप्तीतील चिखले, चोरला, मान, सडा, हुळंद, चौकी, बेटणे, गवळीवाडा, हुंदीकोप तसेच इतर गावातील जवळजवळ 200हून अधिक नागरिकांनी व महिलांनी डोकीवर घागर घेऊन बुधवार दिनांक 22 मे रोजी हेस्कॉमच्या कार्यालयावर मोर्चा काढला व आपल्याला न्याय देण्याची मागणी केली. यड्डूर कल्लोळ दरम्यान कृष्णा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हा पूल मार्च 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कल्लोळ यड्डूर दरम्यान असलेल्या पुलाजवळ बंधारा 2019च्या महापुरात वाहून गेला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. येडूर, चंदूर, येडूरवाडी, मांजरी, इंगळी या भागातील नागरिकांना सदलगाव व कोल्हापूरला जाण्यासाठी मांजरी पुलावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याची दखल घेत नवीन पुलाचं काम सुरू करण्यात आलं आहे. कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्याच्या बऱ्याच ठिकाणी भगदाड पडले आहेत, त्यामुळे सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे व डांबरीकरणाकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील वाहनधारक व नागरिकातून होत आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.